आषाढी वारी काही तासांवर येऊन ठेपली आहे। त्यासाठी पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतोय। उद्या पंढरपुरात कोणते कार्यक्रम असणार आहेत, यंदा पंढरपुरात गर्दी वाढली आहे का, या संदर्भात विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराजांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। विठ्ठल मंदिराचे समितीचे उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, गहिनीनाथ औसेकर महाराज। औसेकरजी, सध्या वारकऱ्यांची संख्या खूप वाढलेली दिसते। जवळपास प्रशासकीय आकडेवारी जी सांगितली जाते ती 20 ते 22 लाख वारकरी यंदाच्या वर्षी पंढरीला भेट देतात। अचानकपणे हा आकडा वाढण्याचं नेमकं कारण काय वाटतंय? त्याची अनेक कारणं आहेत। पहिलं कारण आहे की गेल्या अनेक वर्षाच्या नंतर यावर्षी मृगात पाऊस झाला, पहिलं कारण। दुसरं, मंदिराचं संवर्धन झालेलं आहे, जतन झालेलं आहे, संगोपन झालेलं आहे। ते कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे, जुनं मंदिर कशा पद्धतीचं होतं आणि ते आपण पाहत आहोत, ते कसं असेल हे सुद्धा पाहण्यासाठी वारकरी उत्सुक आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, गेल्या जो कोरोनाचा एक खूप बॅड पॅच आला होता, त्या बॅड पॅचमध्ये खूप लोकांच्या वाऱ्या चुकलेल्या आहेत आणि यावेळेस महाराष्ट्र शासनानेही लोकांना अनेक पद्धतीनं सवलती दिलेल्या आहेत। ज्या सवलतीमध्ये वयोवृद्धांची सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांची सवलत असेल, त्याचाही फायदा लोक घेऊन यावर्षी वारीला येत आहेत। साधारण किती टक्के संख्या वाढलेली वाटते वारकऱ्यांची, तुमचं काय अनुमान आहे? 1.5 पटीनं तरी संख्या निश्चितच वाढलेली आहे। कॅमेरामन मिलिंद सह मनीषा पाठक, TV9 मराठी, पंढरपूर।